सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्सुत आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज एक प्रश्न आला आहे, त्या प्रश्नाच्या अंगाने आपण चिंतन करूया. परमेश्वर आहे का या ग्रंथात सद्गुरूंनी जाणीव ही मन, चित्त, बुद्धी, अहंकार या ठिकाणी सतत वाहत असते. पण बुद्धी योग्य निर्णय घेण्यासाठी आपण कशा प्रकारे तिचा वापर करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करावे. कारण जाणीव कधी भरकटते हे समजत नाही, ती कधी फसवते हे देखील कळत नाही. हा म्हणजे थोडक्यात की आपलं मन सतत चंचल असतं आणि हे मन चंचल असल्यामुळे त्यांनी हा जो प्रश्न विचारला आहे त्या अंगाने आपण चिंतन करूया. जाणीव म्हणजे आपल्या ठिकाणी आपण जे सतत जाणणे पण चाललेलं आहे हे जाणीव, पण जाणीवीच्या द्वारे चालतं. म्हणजे जाणीव म्हटलं की जाणते ती जाणीव, आणि ही जाणीव मन, चित्त, बुद्धी, अहंकार याद्वारे ती सतत कार्यरत असते, प्रवाहित होते, म्हणजे कार्यरत असते. इथे जाणीव म्हणजे शुद्ध मन हा अर्थ समजून घ्या पहिला. तर जाणीव म्हणजे नेमकं काय? तर आपल्या ठिकाणी जे मन आहे ते आज अशुद्ध आहे, किंबहुना आपली जाणीव अशुद्ध आहे असं त्याचा. जाणीव अशुद्ध म्हणजे नेमकं काय की आपल्या जाणीवमध्ये देहभाव आहे. आपल्याला प्रत्येकाला आपण मी देह या भावातून कार्य करतो. सतत चिंतन, आपलं सगळं जे चिंतन असतं ते देहाच्या अधिष्ठानावर आहे. आणि ह्या जाणीवेमध्ये मी देह आहे हा भाव असल्यामुळे त्यालाच अहंकार म्हणतात, तर त्यालाच अशुद्ध जाणीव म्हणतात. आणि ही जाणीव जेव्हा अशुद्ध असते तिला मन म्हणतात. हे मन म्हणजे ज्याला आपण बहिर्मन आणि अंतर्मन ह्या अंगाने आपण पूर्वी चिंतन केलेलं आहे. तर ते जे बहिर्मन अंतर्मन म्हणजेच मुळात अशुद्ध जाणीव. आणि जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा त्या मनाचं परिवर्तन जाणीव येत होतं, त्याला जाणीव म्हणतात. जाणीव आणि मन याचा अर्थ एवढंच कळायला होतं की जाणीव म्हटलं की ती स्वस्वरूपाच्या आठवत असते तेव्हा ती जाणीव असते. स्वतः जाणी आहोत हे जाणीवेला जाणते तेव्हा ती जाणीव. आणि ती जेव्हा स्वतःला मी देह आहे म्हणते आणि देहभावातून सगळं जीवन जगते तेव्हा त्या जाणीवेला मन म्हणतात. हे मन म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन ह्या अंगाने ते कार्यरत असतं. आता हे जे बहिर्मन अंतर्मनाच्या अंगाने जे कार्यरत असतं ते मन म्हणजे ही जाणीव. आता ही मन म्हणजे ते जाणीव हा शब्द आपण बरोबर केलं तर गोंधळ होतो. तर ते मन, चित्त, बुद्धी, अहंकार ह्या अंगाने कार्यरत असतं. मन, चित्त, बुद्धी, अहंकार म्हणजे मन याचा अर्थ इथे ही चार अंतरेंद्रिय आहेत आपल्याकडे. ही जाणीव चार प्रकारे कार्यरत असते. ह्या जाणीवेत अहंकार असतो म्हणून ती अहंकाराच्या अधिष्ठानावर कार्य. अहंकार म्हणजे ही जाणीव स्वतःला मी देह आहे या भावातून सतत ती जीवन जगते, तिला कळत नाही. म्हणजे आपण सगळेजण तसे वागतोय की देहभावातून आपण सगळेजण जीवन जगतो आहोत म्हणून तिथं अहंकार आहे प्रत्येकाकडे. मग या जाणीवेत अहंकार आहे. आणि ही जी जाणीव म्हणजे ही अशुद्ध झाली अहंकार असल्यामुळे. आणि ही जी जाणीव अहंकार असल्यामुळे संकल्प आणि विकल्प करते.
अंतरेंद्र कसं, पहिलं अंतरेंद्र जर बघायला तर अहंकार का अधिष्ठान आहे. मी देह आहे, म्हणजे आपण आपल्या नावाने, गावाने, जाती धर्माच्या कडे आपण म्हणतो ना, आम्ही ह्या गावचे, तुम्ही त्या गावचे, सगळं चालतं की नाही, हा सगळा अहंकार आहे. कोणती गोष्ट तुम्ही माझं म्हणून जेव्हा सत्ता गाजवता तर तो अहंकार असतो, कळलं ना. मग प्रत्येक वेळेला अहंकार सगळीकडे आहे. म्हणून तुम्हाला कोणी अहंकारी आहेस म्हटलं की राग यायला नको, कळलं ना. नाही तर आपल्याला जर तुम्हाला कोणती वेळ तुम्ही ना खूप अहंकारी आहे असं म्हणा नका, आपला तळपायचा राग वर पडला होता म्हणून अहंकारीच असतो. राग येतो म्हणजे नेमकं झाला अहंकार म्हणून राग आला. आणि त्या अहंकाराच्या अधिष्ठानावर आपण संकल्प विकल्प म्हणजे कधी हे करूया का ते करूया असं सतत विचार येतात. त्या जाणीवेच्या अवस्थेला मन म्हटलंय. जे आपण नेहमी मन म्हणतो ते जाणीव अपेक्षा, बहिर्मन अंतर्मन अपेक्षा. पण हे बहिर्मन अंतर्मन रूपी जाणीव स्वतः संकल्प करते म्हणजे असं करूया का, तसं करूया का, इथे जाऊया का, तिथे असे बऱ्याच लोकांची सवय, असं करूया का तसं करूया, बऱ्याच वेळा विचारत असतात ना. ते त्या जाणीवेचं ते अवस्था आहे, त्या अवस्थेला मन म्हटलंय. ती जाणीव जेव्हा चिंतन करते किंवा चिंता करते तर त्या अवस्थेला, जाणीवेच्या अवस्थेला चित्त म्हणतात. आणि ती जाणीव जेव्हा निश्चय करते आणि असंच झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे ती वागते तर त्याला म्हणतात बुद्धी. म्हणजे ते मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार ही 4 अंतरेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि 4 अंतरेंद्रिय असं म्हटलं ना. 5 ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे नाक, कान, डोळा, जिव्हा, त्वचा, ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत किंवा 5 कर्मेंद्रिय, हात पाय आणि जिव्हा आणि दोन्ही आपली बहिरंगाने जे आपण उत्सर्जन होतं ते 2 अंग, अशी 5 मिळून आली ती कर्मेंद्रिय. आणि मन ह्या अंतरेंद्रिय आणि कर्मेंद्रियाद्वारे कार्यरत असतं. पण ते कार्यरत असताना मनाची ही 4 अवस्था आहेत. म्हणून मनाच्या स्वतःची ही 4 इंद्रिय आहेत असं म्हटलं, म्हणून त्याला अंतरेंद्रिय म्हटलं. आणि ही ज्ञानेंद्रिय ही बहिर्मुख असलेली इंद्रिय. अंतरेंद्रिय म्हणजे आतली इंद्रिय, म्हणजे मनाच्या आतली इंद्रिय, ती मन, चित्त, बुद्धी, अहंकार. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी ही जाणीव अशाच पद्धतीने कार्यरत आहे. कधी संकल्प करणे, प्रश्न स्वतःला असं करूया तसं करूया, म्हणजे त्याच्यावर चिंतन करणे, योग्य काय. आता हे चिंतन पण कशाच्या अधिष्ठानाच्या, देहभावाच्या अधिष्ठान म्हणजे अशुद्धतेच्या अधिष्ठान, अज्ञानाच्या अधिष्ठानावर असतं. आणि मग त्याच्यातून निर्णय घेते, असंच केलं पाहिजे. आता हा निर्णय चांगला पण असू शकतो आणि वाईटही असतो. पण अहंकारचे अधिष्ठान असलेले सगळे निर्णय चुकीचे असतात. आता आपण लढाई करतो की नाही, लढाई करायला, युद्ध करणं, कोणत्याही युद्धातून कोणाचंही भलं होत नाही हे सर्वांना माहिती आहे जगातल्या लोकांना. आता एवढी युद्ध झाली, काय झालं, माणसं मेली, बेचिराग झाले सगळे राज्य वगैरे जे काही देश असतील ते. आणि त्यातून मिळालं काय नाही. मग कोणत्याही युद्धातून काही चांगली गोष्ट मिळत नाही तर वाईट गोष्टच आपल्या वाटायला येते. हे कळून सुद्धा माणूस युद्ध करतोच ना. का? राष्ट्राभिमान किंवा आम्ही श्रेष्ठ आहोत ह्या अंगाने जे केलं जातं आणि त्याच्यातून शेवटी दुःख निर्माण होतं. म्हणून निर्णय, आता हा निर्णय कोण घेतं, आता आपले कोण मोठे पुढारी असेल ते निर्णय घेणार ना, युद्ध केलं पाहिजे की नव्हतं केलं पाहिजे. पण युद्ध पण करायचं नाही म्हटलं आणि समाजा येऊन तुमच्या अंगावर थडकला तर तुम्ही म्हणाल ना आपलं युद्ध नाही करत, तुम्ही मरणार. मग त्यावेळेला युद्ध केलं पाहिजे. म्हणजे त्या परिस्थितीनुसार कसं वागायचं आणि योग्य ते कसं वागायचं यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. आणि म्हणून आपण जे भरकटतो याचं कारण आपण अज्ञानी असतो. आपण अहंकाराच्या अधिष्ठानावर भरकटतो. आपल्या ठिकाणी कसं तरी स्वाभिमान असतो, अभिमान असतो आणि देहभावातून ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे हे भरकटणं हे सतत चाललेलं आहे सर्वसाधारण माणसाचं. आणि ते भरकटू नये म्हणून मनाला स्थिर करा असं आपण म्हणतो. आता मनाला म्हणजे ह्या जाणीवेला स्थिर करायचं. मन चंचल म्हणजे सतत संकल्प विकल्प करतं, चिंतन करतं, काही वेगवेगळे निर्णय घेतं. कोणताही निर्णय घेऊ शकेल, चांगलाच घेईल असं नाही. पण ज्याच्याकडे ज्ञान किंवा ज्याच्याकडे शहाणपण येतं, जरी देहभाव आहे पण शहाणपणातून योग्य निर्णय घेऊ शकतो.
पण संतांनी दिलेला निर्णय आणि सर्वसाधारण माणसाने घेतलेल्या निर्णयाच्या जमीन आसमानाचा फरक होता. मग घडलेली गोष्ट भरपूर सांगितलेली. एकदा आपल्या महाराजांकडे एक त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून सांगायला गेले की त्यांना डॉक्टरने सांगितलं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल, करू की नको करू. महाराजांना विचारलं, डॉक्टरने सांगितलं केलं पाहिजे, काही महाराज नको करू. तर प्रल्हाद दादा बाजूला होते, तर ते आप्पा म्हणे, आप्पा काहीतरी बोलू नकोस. सहज आहे ना, आई वडील आणि मुलगा आहे, काहीतरी बोलू नकोस, काहीतरी व्हायचं आणि विचार यायचं आहे की नाही. सर काळजी, कोणाची देवबुद्धीचा विचार कळलं, आत्मबुद्धीने उत्तर दिलं करू नकोस. दोघांमधला निर्णय कसा असतो तसा. महाराज म्हणे असं करून घे. मुलाने सांगितलं, मुलगा पण हुशार ना, काय अगदी लहान म्हणून होता मुलगा. ऑपरेशनवरच गेली, ऑपरेशन टेबलवरच गेली. ऑपरेशन करायला नेलं का तिने, आपले चांगले नामदार काय झालेले होते. पण ही घडलेली घटना म्हणजे सद्गुरून दिलेला निर्णय योग्य होता, करू नकोस. थोडे जगले असते ना आणखी. पण देहबुद्धीतून हुशार माणसाने दिलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो, कारण तिथे देहबुद्धी आहे. म्हणून आत्मबुद्धी आणि देहबुद्धी हा मोठा फरक असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आपण म्हणतो ना, ज्यावेळेस संत ज्यावेळेस एखादी गोष्ट करा म्हणतात तर शिष्याने मागे पुढे विचार न करता ती केली पाहिजे. पण देहबुद्धीचा माणूस स्वतःला हुशार समजतो. गुरुचरित्रामध्ये पण अशीच गोष्ट आहे. गुरुचरित्रामध्ये सद्गुरू एकदा गावागावात जात होते, त्यांचा एक शिष्य भेटले. त्यांच्या गावात प्रसिद्ध होते, दत्तगुरूंचीच गोष्ट आहे. शेती होती त्यावेळेच्या अगदी मोठी शेती वगैरे असायची आणि शेती अगदी पिकायला आलेली होती, आणखी थोडे दिवस आणखी ठेवायची होती. दत्तगुरूंनी त्याला सांगितलं कापून टाक शेती. त्यांच्या शिष्याला झालं, बाकीच्याला काही डोळे झाकून कापून टाकलं. सगळेजण हसले, कारण सगळे शेतकरी होते, सगळ्यांना माहिती आहे अजून पिकायची होती, अजून तिला भर आला पाहिजे होता. कशाला त्याने वेड्यासारखं केलं, म्हणजे आपण काय म्हणतो वेडा झाला माणूस कोणतरी गुरुच्या मागे, असं होतं ना. दुसऱ्या काही दिवसा दिवशी मोठं वादळ आलं, सगळ्यांची शेती गेली पाण्यात, त्याने काढून ठेवली ती वाचली. लक्षात ठेवा, म्हणजे इथे आत्मबुद्धीतून दिलेला मार्गदर्शन की आत्मबुद्धीतून घेतलेला निर्णय आणि देहबुद्धी. आता इतर शेतकरी हसले ते पण बरोबर होतं ना, कारण अजून पिकायची होती, शेतकऱ्यांना माहिती आहे कधी काढायची कधी काढायची नाही, ही शेतकऱ्यांची नजर आहे त्याच्यावर. पण त्यांना हे माहित नव्हतं वादळ होणार म्हणून. म्हणून इथे हा जो महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की आपल्याकडे निर्णय घेण्यासाठी शहाणपणाची आवश्यकता असते, एक पहिली गोष्ट. आणि ज्यांना सद्गुरू लाभलेले आहेत त्यांनी सद्गुरूंचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. आता घेतलंच पाहिजे म्हटल्यानंतर काय होतं, लग्न करू की नको करू असे प्रश्न माझ्या विचारते. आता तुला आवडतं तर कर, नाही आवडत नको करू, हा खरं उत्तर आहे. तुझी जबाबदारी तुला घेता येण्याची तर कर, जबाबदारी नको नको करू. पण आपण सर्वसाधारण महाराजांना सद्गुरूंना विचारलं, मी सगळे सद्गुरू विचार. म्हणून मग ते गोंदवलेकर महाराज काय म्हणायचे, मी आत्मज्ञान द्यायला बसलोय आणि माझ्याकडे येतात ते हिंग जिऱ्याची गिरायक येतात, हिंग जिऱ्याची, हिंग पाहिजे जिरं पाहिजे असं म्हणतात. आता हे सगळे जे भाग आपण लक्षात ठेवायचे की हे सगळं जीवन आहे आपलं प्रत्येकाचे. आणि कोणी विचारू नये असं नाही, ज्याला सद्गुरू श्रद्धा आहे सद्गुरूंना कोणतीही छोटी गोष्ट पण विचारायला हरकत नाही. जरी सद्गुरू म्हणा हिंग जिऱ्याची गिरायक असू दे, हिंग जिऱ्याची गिरायक, चुकण्यापेक्षा योग्य तो निर्णय घेतलेला नेहमी चांगला. म्हणून शहाणपण जरी असलं तरी आत्मबुद्धी ज्याच्याकडे दिव्यत्वाचं स्फुरण झालेलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेण्यात अधिक शहाणपण कळलं. आणि त्यामुळे इथे आपल्याला ही जी बुद्धी निर्णय घेण्यासाठी एक तर परत आपण साधनेची अत्यंत आवश्यकता असते की आपलं मन स्थिर झालं पाहिजे, मन शांत असलं पाहिजे. आणि प्रज्ञेच्या द्वारे जेव्हा काही निर्णय येतात ते कधीही अचूक असतात. प्रज्ञा म्हणजे इथे त्या साधनेतून आतून आपल्याला बऱ्याच वेळेला
जर तुमचं मन अतिशय शांत असेल, स्थिर असेल, ते सद्गुरू स्मरणात असेल, तर आतून तुम्हाला काही उत्तरं मिळतात. आतून आपल्या मनातून येतात असं पण नाही. आणि ती उत्तरं अचूक असतात बऱ्याच वेळेला. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे शेवटी परत मन म्हणजे जाणीवेला स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याचा अभ्यास प्रत्येक साधकाने केला पाहिजे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मन चित्त बुद्धी ही अहंकाराच्या अधिष्ठानावर भरकटत बसणार. कधी भरकटणार नाही असं कधी समजू नका की प्रत्येकाच्या ठिकाणी हा जो भाग आहे, आपण सगळेजण आपल्याला स्वतःला खूप हुशार समजत असतो, समजतो की नाही. प्रत्येक हा खरा अहंकार असतो आपला, पण आपल्याला वाटतं आपण खूप हुशार, आपल्याला सगळं माहिती आहे. आणि प्रत्येकाला, आणि जर त्याला जर तुम्ही जर दोघं तिघा पण तुला काय माहीत नाही म्हटलं की त्याला राग होतो. पण तो काय समजतो मला, असं परत इथे वादविवाद सुरू होतो. कारण हे सगळे जे निर्णय आपण जे घ्यायचे असतात तिथे, म्हणून आपलं मन स्थिर झालं पाहिजे. म्हणजे हे जाणीवेला स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला, की जाणीव म्हणजे काय हे कळलं पाहिजे. देहाच्या अपेक्षेत घेतलेले सगळे निर्णय हे अहंकाराच्या अधिष्ठान असल्यामुळे तिथे बऱ्याच वेळेला आपल्याकडनं चुका होऊ शकतात. म्हणून आता मग प्रश्न पडेल, ज्यांना सद्गुरू नाही त्यांनी काय करायचं? त्यांनी शहाणपणाच्या अधिष्ठानावर आपलं निर्णय घेण्याचा प्रयत्न करायचा. की इथे अब्दुल कलामांच्या बाबतीत पण असं घडलं होतं. अब्दुल कलामानं फायटर विमानाचं वैमानिक व्हायचं, पायलट व्हायचं, आणि ते परीक्षा द्यायला जायचे. परीक्षा द्यायला पहिल्यांदा फेल झाले. ज्यावेळेला अगदी त्याने म्हणजे अगदी एकदा पुढे जाऊन त्यांना मला बँगलोरला की कुठे त्यांना जाऊन परीक्षा द्यायची होती, आणि त्यासाठी पैसे नव्हते, अतिशय गरीब परिस्थिती. त्यांच्या बहिणीने आपलं सोनं गहाण ठेवून त्यांना पैसे दिले जा आम्ही परीक्षा, कारण हुशार होते अतिशय आणि त्यांना कॉन्फिडन्स होता की येऊ शकतं. पण त्यांच्या हाईट कमी होतं आणि त्यांना फेल केलं. आता अतिशय सज्जन माणूस, पण ज्यावेळेला निराश आहे त्या निराशेने त्यांना वाटलं की आता काय उपयोग आहे आपला जीवनाचा, बहिणीने दिलेल्या कर्जाचे आता पैसे कसे फेडणार, हाही होता ना. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला. आणि त्याच वेळेला एक तिथून जाणारा एक स्वामी भेटले आणि त्यांनी त्यांना अगदी प्रेमाने जवळ बोलवलं, काय झालं कसं झालं. तर त्यांनी सांगितलं माझी अशी अशी मनस्थिती आहे की मी काय करू आता, माझे पैसे पण नाही. तर त्यांनी त्यांना उपदेश केला की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तू तुझ्या बुद्धीच्या अधिष्ठान विचार करतो वाईट झालं, पण परमेश्वराची इच्छा तुझ्या अधिक चांगला घडवण्याची आहे, म्हणून तू फेल झालं. आणि खरोखर ते तसंच झालं. ते झालं म्हणून आज आपल्या राष्ट्राला मिसाईल मॅन भेटला. जे जगात आज आपण म्हणतो सगळे आपल्याकडे शस्त्रास्त्र आली, हे आली, तर अणूचा अभ्यास करणारे असे कला, ते जर फायटर विमानाचे फायटर जास्त विमान त्यांनी तिथे चालवलं असतं, सगळं केलं. पण राष्ट्राला जे शस्त्र संपन्न करण्यामध्ये मोठा हात जो होता, अणुबॉम्ब जो पहिलं पोखरणला अणुबॉम्ब इंदिरा गांधींच्या काळामध्ये जो झाला, इंदिरा गांधीच्या काळात झाला ना, वाजपेयीच्या काळामध्ये, तर पोखरणला जो झाला त्यावेळेला अब्दुल कलामांनी तो दिला. त्यावेळेला सगळ्यात बघा कसं होतं, त्यावेळेला होताना अमेरिकेचे सॅटेलाईट सगळं ऑब्झर्व करत होते, त्यांना कळू न देता तिथे त्यांना करायचं होतं. कारण ह्या लोकांना सगळ्यांना विरोध होता सगळ्या राष्ट्रांचा, त्यांना भारताला अणुबॉम्बचं हे ज्ञान मिळता कामा नये म्हणून. त्यावेळेस सगळे शस्त्रसामुग्री सायकलवरनं नेली गेली, कारण तिथे गाड्या दिसल्या तर वरून कळलं असतं. बरं, तो सॅटेलाईट किती वेळेला आपल्या वरती पाहतोय, म्हणजे कॅमेऱ्याचे फोटो, आणि अमुक एक वेळा तो त्याचं तोंड फिरतं, म्हणजे ती पृथ्वी जशी फिरते तसंच सॅटेलाईट फिरता एक असा काही वेळ असायची की त्यावेळेला सॅटेलाईटला कळायचं नाही ते काय करणार. त्याच वेळेला ते लोक हे करायचे, पुढे जायचे. आणि त्यामुळे पाकिस्तानला जरी त्यांचे हेरगिरी लोकांना सांगत अरे काहीतरी चाललंय भारतात, काहीतरी करतायत, अमेरिकेला विश्वास नाही होता, कारण त्यांचे सॅटेलाईट सांगत नव्हतं. म्हणजे हे जे अत्यंत हुशार आणि असे जे कलाम होते, ते त्यांचं जे जीवनामध्ये घडलेली गोष्ट आहे. म्हणून आपण काय शिकायचं आहे, होणार ते चांगलं होणार आहे, पण अहंकाराच्या अधिष्ठानावर कोणताही निर्णय घ्यायचा नाही. म्हणून आपण नेहमी काय सांगतो, प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करू नका. कोणी तुम्हाला चांगलं बोलेल, वाईट बोलेल,
एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही चांगलं कार्य करतात ना, तेव्हा पहिले लोक तुम्हाला उपहास करतात, कसला काय काय करतोय हा बोलतात. तरी तुम्ही करत असाल ते शेवटी तुमच्या नाव निंदा करतात. तरी तुम्ही करत बसला की तुमचा तिरस्कार करतील, आणि जरी तुम्ही करत असले की तुम्हाला परत बरोबर येऊन तुम्हाला भेटतील परत, नाही बघ तू करतो ते चांगलं. ही माणसाची वृत्ती आहे आपल्याकडे, मानवी वृत्ती, कारण तो अहंकारातून त्यांचं बाण असतं सगळं. आणि म्हणून कोणीतरी चांगलं कार्य केलं लगेच कोणी उदो करणार नाही, उलट त्यामागे नावं ठेवणार, निंदा करणार, सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला आपलं कार्य शांतपणेच करायचं आहे, हा जर भाव आपल्याकडे असेल की आपण सत्कार्य करतो, सत्कर्म करतो, आपल्याला माहिती आहे आपण चांगलं करतो, तर आपल्याला कोणाच्या निंदेची पर्वा करायची नाही, टीकेची पर्वा करायची नाही, कोणी काय बोलतंय ते अडकायचं नाहीये. तर आपण आपलं कार्य शांतपणे जेव्हा करत असतो त्यावेळेला मी तो निर्णय, बुद्धीचा निर्णय, निश्चय म्हणतो ना आपण, तिथे मग नाहीतर काय होतं, आपण चांगलं काम करा, कोणाची निंदा करा का आपण चूक असतो, म्हणजे आपलं आपण भरकटतो. पण आपल्याला माहिती आहे आपण चांगलं सत्कर्मच करतोय, चांगलं करणार आहोत, त्यामुळे लोकांचं भलं होत आहे, तर आपण ते प्रेमाने अगदी निश्चयपूर्वक केलं पाहिजे. आणि ते करताना ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं, आणि हे तोंड देता देता परत त्याच्यातून तुम्ही पार होता तर तुम्हाला चांगली गोष्ट तुमच्या वाट्याला येते. आणि म्हणून ह्या ठिकाणी प्रतिक्रिया जी देतो आपण, कोणतरी आपल्याबद्दल बोललं की आपल्याला राग येतो, चिड येतो, मग आपण उलटं बोलतो. कधी उलटं बोलल्यानंतर मनातल्या मनात उलटं बोलतो, समोर नाही बोलत, मनातल्या तो गेल्यानंतर होतं काय डोक्यावर माणूस आहे असं करून सगळं बोलत असतो. तर तिथे प्रतिसाद द्यायला शिकायचं. प्रतिसाद आणि प्रतिक्रिया. प्रतिसाद म्हणजे काय, शांतपणे विचार करून त्याच्या लगेच उत्तर न देता, लगेच आपल्या मनात खुमखुमी येते बोलायची ना, बोलायचं नाही, तिथे बुद्धीचा निर्णय, म्हणजे तिथे बुद्धी निश्चय, तुम्हाला प्रतिक्रिया द्यायचं नाही. किती कोणी काही बोललं, अगदी छोट्या छोट्या घरातल्या गोष्टीत पण आपण एकमेकांशी भांडतो कशावर, ह्याच गोष्टीमुळे प्रतिक्रिया. तू असं बोला, मी असं बोलतो, एवढंच असतं, त्याच्यात वाद असतात घरामध्ये. ते जर तुम्ही जरी एका बाजूने थांबवलं तरी त्या सगळ्या गोष्टी थांबतात. प्रतिसाद म्हणजे एखाद्याने तुमच्याबद्दल काही केलं तर तुम्ही त्याच्याबद्दल तुमच्याकडनं त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं आहे, कशा पद्धतीने, योग्य पद्धतीने कसा प्रतिसाद द्यायचा आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि त्यासाठी मन स्थिर पाहिजे. मन शांत स्थिर असल्याशिवाय आपण प्रतिसाद देऊ शकत नाही. पहिलं लक्षात, निश्चय हा असा रचला पाहिजे की तुम्ही स्थिर आणि ह्याच्या शांत मनाने जेव्हा तुम्ही विचार कराल, ते सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानं विचार कराल, त्या तुम्हाला प्रतिसाद कसा द्यायचा हे हळूहळू कळायला लागेल. आता हे संतांकडे ते सगळं होतं. तुम्ही सगळे संत कधी म्हणतात, ते प्रतिसाद देतात ते संत, प्रतिक्रिया देतात ते जंत. लक्षात घ्या, प्रतिक्रिया हा सगळ्यांचा स्वभाव आहे. प्रतिक्रिया, ऍक्शन रिॲक्शन जो भाग येतो ना आपण, तो तसाच येतो आपल्याकडे पटकन, आणि तो कधी चुकीचा असतो बऱ्याच वेळेला, कारण तो अहंकाराच्या अधिष्ठान असतो. प्रतिसाद म्हणजे आपल्याला जे आपण बोलणार आहोत त्याचा वाईट परिणाम होणार नाही, चांगलाच परिणाम व्हायला पाहिजे असा विचार करून बोलला तर तो बरोबर होतं, आणि तसा विचार न करता बोलला तर ते चुकीचं ठरतं. आणि म्हणून प्रतिसाद द्या. आता ह्या प्रतिसाद द्यायसाठी बघायला तर गौतम बुद्धांचे जे एपिसोड आपण पाहत होतो त्यामध्ये गौतम बुद्ध नेहमी प्रतिसाद द्यायचे, प्रतिक्रिया करत नव्हते. गौतम बुद्ध जेव्हा प्रचार करायला निघाले तर कोणी लोक त्याचं काय कौतुक करायला बसलेले नव्हते. उलट आपण ज्यावेळेला सनातन धर्म म्हणून म्हणतो, त्याचे जे आपले पुरोहित वर्ग आहेत, त्या पुरोहित वर्गाने त्यांच्यावर टीकेची झोडच होती की हा नास्तिक माणूस आहे, ह्याला काही कळत नाही, म्हणून त्यासाठी त्यांच्याशी वाद घालायला यायचे. ईश्वर आहे हा बोला, पण पूर्वी वादविवाद हा विषय असायचा किंवा आत्मचर्चा म्हणायची. तर गौतम बुद्ध म्हणाले, मला त्याच्यात काही रस नाही, मला एवढंच माहिती आहे लोक दुःखी आहेत, ते सुखी कसं व्हायचं हे तुम्ही विचार, मी त्याच्यावर बोलेन. बाकी ईश्वर आहे की नाही आहे, तो कसा आहे काय, त्याच्यात मला बोला, कारण त्याच्यात मला काही सांगायचं नाही. त्यामुळे ते वाद घालणं हा प्रश्नच यायचा नाही. कोणी त्याने वाद घालला ते म्हणायचे, तुला सुख हवं की दुःख हवं, कसं आहे ते विचार, त्यातून कसं पुढे जायचं ते सांगेन. त्यामुळे ते शांतपणे इतके बोलायचे. त्यावेळी तुम्हाला लक्षात येते शांतपणे बोलणं किती महत्वाचं असतं. म्हणून एका गावामधून ते जात असताना त्यांचे शिष्य वगैरे जाताना तिथल्या लोकांनी खूप त्यांचं कौतुक केलं, त्यांना फळं दिली, फुलं दिली, सगळं दिलं. आणि त्या गावातून पुढे जाताना त्यांनी सगळी फळं फुलं त्यांना दिली परत, आणि दुसऱ्या गावामध्ये. आता दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर तिथले लोक विरोधात होते गौतम बुद्धांचे.
आणि त्यामुळे सगळ्यांनी त्यांना शिव्या घातल्या, गावात येऊ नका म्हणून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, सगळं बरंच वेळ झालं. तर गौतम बुद्ध शांत, त्यांनी प्रतिक्रिया काहीच दिली नाही. आणि ज्यावेळेला त्यांच्या सगळ्या बोलणं बिलं झालं, त्यामुळे आणखी काय बोलायचं का तुम्हाला, तर शिष्य म्हणतो एवढा बोलला, आणखी काय बोलायचं विचारता का त्याला. तर त्यांनी काय उत्तर दिलं, आपण पहिल्या गावात गेलो होतो, काय केलं, त्यांनी आपल्याला सगळं फळं दिले, फुलं दिली, आपण घेतली का, नाही आपण त्यांना परत दिली. आता ह्याने हे देत आहेत, आपण काय करत, त्यांच्याकडे परत द्यायची. ह्यासाठी हिंमत पाहिजे ना, कळलं की नाही. आपण आपल्या अंगाला चिटकवून घेतो गोष्ट, मला बोलला म्हणजे काय असं जे वाटतं ना आपल्या प्रत्येकाला. आणि त्याच्यातून आपण जीवनामध्ये प्रतिक्रिया देतो, ती प्रतिक्रिया अहंकाराचे अधिष्ठान म्हणतात. ते यासाठी की इथे ठोशाला ठोसा दिल्याशिवाय आपल्याला बरंच वाटत. त्याने अरे म्हटलं तर आपण कार्यच म्हटलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. हे बरं वाटत नाही म्हणजे अहंकाराचं लक्षण असतं, अहंकाराला बरं वाटत नाही. पण शांतपणे जेव्हा त्यांनी अशा पद्धतीने ते ज्या उत्तरं द्यायचे, त्यांच्यावर खूप आरोप भरपूर झाले गौतम बुद्धाला, असं नाही असं नाही. पण त्यांनी स्थिर मनाने, शांत मनाने त्याच्यावरती प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया नाही दिली. आणि प्रतिसाद देणं हे संतत्वाचं लक्षण, म्हणजे शुद्ध मनाचं लक्षण असतं. प्रतिक्रिया हे अशुद्ध मनाचं लक्षण आहे. मग आपण काय करतो ते आपण लक्षात घ्यायचं असतं. आपला निर्णय, निश्चय काय, आपल्याला प्रतिसाद देता आला पाहिजे, स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे. आणि त्यासाठी एक दिवसाचं ते काम नाही आहे, त्यासाठी आपल्याला रोज साधनेचा जो अभ्यास आहे तो प्रत्येकाला केलाच पाहिजे. साधनेशिवाय मन शांत राहत नाही, स्थिर राहत नाही आणि बुद्धीचा निर्णय योग्य राहत नाही. नेहमी लक्षात ठेवा, या बुद्धीचा निर्णय फार महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यातून आपण जीवनामध्ये चुकीचे चांगलं कर्म करत असतो. पण ज्याच्याकडे सद्बुद्धी आहे, म्हणून आपण प्रार्थनेत काय मागतो, जेव्हा ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी देईल, म्हणजे सद्बुद्धी देईल. सद्बुद्धी म्हणजे आत्मज्ञानाच्या अधिष्ठानावर शहाणपणाने जीवन जगणारी, शहाणपणाने विचार करणारी बुद्धी आहे, निर्णय घेणारी. शहाणपण तितकंच महत्त्वाचं आहे जितकंच आत्मज्ञानही महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी जिथे असेल त्याला म्हणतात सद्बुद्धी. आणि मग आरोग्य, दोन गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. सगळ्यांना सद्बुद्धी मिळाली की आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, सत्कर्म होतात, त्याच्यामुळे नियम मान्य करतात, त्याचं सगळं भलं होईल. आणि आरोग्य पाहिजे, कारण शरीर ठणठणीत असेल तर जीवन जगण्यात आनंद आहे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी पहिल्या महत्त्वाच्या, दोन गोष्टी मानलं. सुखात आनंदात हे सगळं काय, शरीर ठणठणीत असेल तर आहे, नाही तर काय होणार आहे. किंवा जर सद्बुद्धीच आहे तर हे सगळं मिळणारच आहे. म्हणून पहिल्या दोन गोष्टी सगळ्यांना मिळू दे म्हणा, म्हणजे आपल्याला मिळतील. ह्या सगळ्यांसाठी दिलं तर आपल्याला मिळतं, की आपल्याकडे येतं. त्या ह्या सद्बुद्धी घेण्याचा प्रयत्न करा. आपण काय करतो, सगळ्यांना घर मिळावं का, मला घर हवं आहे ना. तुम्हाला म्हणजे महाराजांनी सांगितलं तुम्हाला जे हवं ते सगळ्यांना मिळावं म्हणा. आपण फक्त तेवढं बघतो, तिथे सद्बुद्धी हवी आणि आरोग्य बघतच नाही. जोपर्यंत सद्बुद्धी आणि आरोग्य मिळत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी मिळाल्या तरी त्याचा वाईट परिणाम होतो. KBC मध्ये म्हणजे कोण बनेगा करोडपतीमध्ये एक वेळेला 5 करोड मिळालेला एक व्यक्ती 5 करोड जिंकून गेला 1 वर्षामध्ये. होता कुठेतरी गावचा होता, बाहेर दुसऱ्या राज्यातला होता, महाराष्ट्रातला नव्हता. आणि मला वाटतं त्याला ऑपरेटरचं किंवा कसलं तरी काम तो करत होता. त्याला 5 कोटी मिळाले. सगळी उत्तर त्याने हुशार होतं ना. म्हणजे 2 का 3 एपिसोडमध्ये त्याला परत बोलवलं तेव्हा तो कंगाल होता. आता विचार करा, हा हुशार माणूस म्हणाले उत्तर दिलं म्हणजे हुशार होता, त्यामुळे त्याचं प्रारब्ध, शुभ प्रारब्ध भरपूर प्रचंड असेल की त्याची उत्तर बरोबर आली सगळी, कारण त्याला 5 कोटी मिळायचे होते. पण त्याचं कर्म इतकं वाईट होतं की त्याला ते 5 कोटी कसे सांभाळले कळले नाही. त्याच्यातून त्याने 5 कोटी 50 कोटी केले पाहिजे होते, करेक्ट 6 कोटी ते ठेवले पाहिजे होते. पण त्याने असे उडवून टाकले असतील त्यावेळेला, मिळालं तर वाटेल तसा माणूस वागतो ना. प्रतिक्रिया झाली, मोठे पण केलं असेल, काही केलं असेल, पण पैसा एकही उरला नाही तर काय उपयोग झाला. म्हणजे देव देतो आणि कर्म नाही. आपण म्हणतो देव देतो आणि कर्म नाही. बाल गंधर्व म्हणून मोठे आपले गायक, अतिशय सुंदर गाणं म्हणून खूप प्रसिद्ध होते. आणि ते जेव्हा ते नाटकं करायचे बालगंधर्व, परत आता नवीनच्या पिढीला माहिती आहे, पण जुन्या पिढीला ते बालगंधर्व अगदी स्त्रीची भूमिका. म्हणजे तुम्ही हळदी कुंकू वगैरे जाते त्या अगदी साडी नेसून हळदी म्हणतात, बायका त्यांना हळद
हळदी कुंकू लावून इतकी सुंदर अशी भूमिका ते करायची की बाईच वाटायची. आणि ते नाटकं करताना एवढी ते प्रसिद्ध झाले होते, लोक एवढे भरवून त्यांची नाटकं बघायला, म्हणजे स्त्री पात्र ते करायचे. त्यावेळेला लोकांना आतमध्ये येताना एकदम सुगंधित वातावरण निर्माणासाठी ते महागाची अत्तर विकत घ्यायचे, कारण त्यांचे पैसे भरपूर असायचे. म्हणजे एवढं ऐश्वर्यामध्ये नाटकं असायची, लोक वेडेपणा करायची, त्यांची गाणी सुंदर होती. पण त्याच्यातून शेवटच्या उत्तर आयुष्यामध्ये त्यांनी काय मिळवलं? उत्तर आयुष्यामध्ये त्यांच्याकडे हे सगळं वैभव निघून गेलेलं होतं. आता अशी परिस्थिती माणसावर येते, कारण देव देतो आणि कर्म नेतो. आयुष्यात आपल्याला चांगल्या गोष्टी मिळालेल्या असतील तर त्या कशा सांभाळायच्या, त्यासाठी सुद्धा शहाणपण हवं असतं. मिळतं, परमेश्वराच्या कृपेने मिळालं तर बऱ्याच वेळेला आपण नको त्या ठिकाणी वाटेल तसं पैशाचं म्हणा का आणखीन काही कर्म आपलं चुकवतो, आणि त्याच कर्मातून आपल्याला परत वाईट परिणाम मिळतात. म्हणून जीवनाकडे ह्या दृष्टीने आपल्याला पाहतं. म्हणजे मन भरकटतं, म्हणजे नेमकं भरकटतं काय? शहाणपण नाही. शहाणपण असलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपण करायची ती योग्य की अयोग्य आहे हा विचार करून जेव्हा आपण प्रत्येक कृती करायला लागू त्यावेळेला तो शहाणपण असतो, कारण त्याचा चांगलाच परिणाम मिळतो. म्हणून प्रत्येक वेळेला हे सतत स्मरणात ठेवायचं असतं की उगीच आपल्या मनात विचार आला आणि बोलून दाखवला असं कधी करू नका. कधी कधी कोणी काहीतरी बोलला त्याच्या आपण उलटं सुलटं बोलून मोकळं होतो, त्याच्यातून आपलं कर्म चुकतं आणि त्या चुकलेल्या कर्माचा वाईट परिणाम आपल्याला मिळतो. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. सद्गुरूंनी आपल्याला हे ज्ञानाचं जी शिदोरी दिलेली आहे, जीवनविद्या म्हणजे काय? शहाणपण. पण ते शहाणपण आपण घेतलं पाहिजे. पुस्तकात ठेवलेलं आहे, आपण घेत नाही. महाराज म्हणतात ना, पुस्तकं दिली की लोक काय करायची? देवाऱ्यात नेऊन ठेवायचे, वाचायची नाहीत, देवाऱ्यात ठेवलेत ना. ते देवाऱ्यात राहायचे, ह्याला काहीच कळायचं नाही. म्हणून देवाऱ्यात ठेवण्यासाठी पुस्तकं नाहीत असं महाराज म्हणतात. ते तुम्हाला वाचण्यासाठी आहे, पण पुन्हा पुन्हा वाचला तर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल आणि त्या पुस्तकात आपल्याला जीवन कसं जगायचं हे कळेल. म्हणजे तुझ्या जीवनात शिल्पकार म्हणजे शहाणपण आहे. सगळं शहाणपणाने कसं वागायचं आहे हेच सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करणारा एखादा संत भेटला असेल तर त्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग करून घेता आला तर ते शहाणपण. नाही तर आमचे महाराज श्रेष्ठ आहे, तो मोठ्या ह्याच्यानं, पण तू काय करतोस ते बघ ना. ते सूर्य आहे, पण तू सूर्याचं फक्त कौतुक केलं पण स्वतः काहीच वागत नाही, तर काय उपयोग? तुला सूर्यासारखं वागलं पाहिजे, तुला सद्गुरूसारखं वागलं पाहिजे, त्या ज्ञानाप्रमाणे तुला जीवन जगता आलं पाहिजे. हा विचार आपल्याला आला. म्हणजे आपले महाराज श्रेष्ठ सगळ्यांनाच वाटतं आपले सद्गुरू श्रेष्ठ आहेत, पण त्याचा अर्थ असा नव्हे की ते तू एवढं फक्त स्तुती केली म्हणजे झालं. त्यांनी दिलेलं ज्ञान आपल्या आचरणात आलं पाहिजे, इथे आपलं लक्ष नाही. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला जीवनविद्येचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं तरी आपण त्याचा उपयोग जसा करायचा तसा करून घेत नाही. आणि वस्तुस्थिती आहे, बऱ्याच लोकांनी, सगळेच करत नाहीत असं म्हणत नाही, काही लोक करतात, काही लोक करत नाही. पण विषय आला म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की मन आपलं जोपर्यंत अस्थिर असेल तोपर्यंत निर्णय हा नेहमी चुकीचा ठरतो. पण जर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला स्थिर मनाने त्या परिस्थितीकडे पाहायची, एकदा स्थिर मनाने शांतपणे पाहता आलं पाहिजे, थांबता आलं पाहिजे, काही वेळ त्याच्यावर चिंतन करता आलं पाहिजे, आणि त्याच्यातून आपल्याला ज्यावेळेला उत्तर व्यवस्थित ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला त्याप्रमाणे आपल्याला सगळं जीवन जगता येतं. म्हणून बुद्धीचा वापर म्हणजे काय? निश्चयात्मक वृत्ती, ही निश्चय कसा करायचा, निर्णय कसे घ्यायचे, आणि निर्णय घेताना आपल्याला स्थिर मनाने, शांत मनाने, किंवा अगदी सद्गुरू मिळत आहे ज्यांना, त्यांनी सद्गुरू स्मरणातून, सद्गुरूने अशा वेळेला काय काय सांगितलं ह्या ज्ञानातून जेव्हा आपण निर्णय घ्यायला लागतो तेव्हा ते योग्य असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला लक्षात घ्यायचं असतं की जीवनामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे आनंदाने जगता येतं, पण त्यासाठी ज्ञानाची अतिशय आवश्यकता असते. आणि तिथे परत मन स्थिर होण्याची आवश्यकता. ज्याचं मन अस्थिर आहे तो कधी निर्णय योग्य घेऊ शकत नाही, त्याचे बऱ्याच वेळा निर्णय चुकीचे ठरतात, कारण ते अहंकाराच्या अधिष्ठान असतात, ते अभिमानाच्या अधिष्ठान असतात, आणि त्याच्यातून त्याच्या वाट्याला दुःख प्राप्त होतं. हे तितकंच करत. म्हणून आपल्याला जर
सतत सुखी व्हायचं आहे, आनंदाने जीवन जगायचं आहे, तर आपल्याला आपलं मन स्थिर करण्याची कला शिकली पाहिजे पहिली. आणि त्याच्यातून शहाणपण जे सत्य लिहिलेलं आहे की निसर्ग नियमानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. परमेश्वर तुमच्यावर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. तर आपण केलेल्या कर्मातून आपल्यावर आपण कृपा किंवा कोप ओढावून घेतो. देत काहीच नाही, परमेश्वरांनी दिलं, परमेश्वर केलं नाही. आपण आपल्या कर्मामुळे आपल्याला हे गोष्ट घडत असते. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नसतो की देवालाही काही लोक म्हणून देव कसला होय अशा आमच्या जीवनात घडतात. तर तुझं कोणतरी कर्म आहे, आता नाही केलं तर पूर्व आयुष्यातलं कर्म असतं आणि त्याच्यामुळे चांगली वाईट परिस्थिती आपल्याला वाटायला येत असते. आणि त्यामुळे आपण सत्कर्मच केलं पाहिजे. हा याच्यानं उपाय आहे. प्रत्येक वेळेला शांतपणे आपल्याकडनं सत्कर्म झालं पाहिजे. कोणालाही दुःख न दुखवता सहजपणे कसं आपण जीवन जगू इथे जितकं आपलं लक्ष लागायला लागेल तितका आपली बुद्धीचा निर्णय. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठात. की बुद्धीचं वैभव आहे. कोणत्या बुद्धीचं? सद्बुद्धीचं. दुर्बुद्धीचं वैभव नाही. दुर्बुद्धीचं वैभव एका केशी राजे सकळ सिद्धी राहत नाही, तर नको ती भानगडीत मागे लावून घेतो. कळलं? आणि म्हणून आपल्याला हे सद्बुद्धीचं महत्त्व कळलं पाहिजे. म्हणून मन, चित्त, बुद्धी, अहंकार ही सगळी जाणीवेच्या 4 अवस्था आहेत. ते वेगळं इंद्रिय वगैरे बोलताना आपण सांगतो, पण आहे ती 4 अवस्था आहेत. त्या अवस्थेतून अहंकाराचं अधिष्ठान असल्यामुळेच आपलं जाणीव ही भरकटते. नको नको त्या गोष्टी करायला जाते. योग्य गोष्ट करायची नाही. साधी गोष्ट जर आपण बघायला गेलो, जरासं कुठे दुखायला लागलं तर काय करतो आपण? 10 लोकांना सांगत जातो, अरे दुखतंय, इथे दुखतंय. अरे तू डॉक्टरकडे जाऊन दाखवून ये. आणि सगळे 10 लोक पण डॉक्टर बनतात. सगळ्यात महत्वाचं आहे. तू म्हणतो हा लेप लाव, तो लेप लाव, तू सगळं लावत बसतो. अरे पण तू ज्याला कळतं त्याला जाऊन सांगायचं सोडून तो नुसतं सांगत बसतो दुखतंय दुखतंय, तर काय होणार? याचं दुखणं वाढतं. कारण चिंतन तेच. आणि त्याच्या भीती, काहीतरी झालं मला, काहीतरी झालंय मला. पण ह्याच्यावर निर्णय जो असतो तो निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. त्या निर्णयासाठी आपल्याला हे ज्ञान खूप आवश्यक आहे. आणि म्हणून हे सगळं ज्ञान सर्वांना आत्मसात हो अशी सद्गुरूचरणी. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.